अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे ट्रॅक्टरच्या साहाय्याने गोदावरी नदीपात्रातून वाळूची अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरनं कारवाई करत आरोपीकडून 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। दरम्यान पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम ट्रॅक्टरच्या साहाय्याने माहेगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातून चोरून अवैध वाळू उपसा करत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे एक इसम ट्रॅक्टर केणीच्या साहाय्याने नदी पात्रातून वाळू उपसा करत असल्याचं आढळून आलं। पथकाने छापा टाकत इसमास ताब्यात घेत नाव विचारलं असता त्यानं अशोक बोरुडे राहणार मुर्शदपूर तालुका कोपरगाव असं सांगितलं। त्याच्याकडे नदीपात्रातून वाळू उपसा करण्याबाबत परवान्याविषयी विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलाच परवाना नसल्याचं त्यानं सांगितलं। ताब्यातील इसमाकडे ट्रॅक्टर मालाबाबत विचारणा केली असता त्यानं संबंधित ट्रॅक्टर स्वतःचा असल्याचं सांगितलं। ताब्यातील इसमाच्या जवळून 3 लाख रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर, 25,000 रुपये किमतीचा वाळू उपसा करण्याकामी ट्रॅक्टरला जोडलेली लोखंडी केणी असा एकूण 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कोपरगाव, अहिल्यानगर।